गाईस, आज मी खूप जास्त घाईमध्ये आहे आणि मी फक्त 10 मिनिटातच रेडी होणार आहे. आणि ते 10 मिनिटात मी कसं रेडी होते ना हे पटकन एक 5 मिनिटात बघा. फक्त एक मॉइश्चरायझर घेतलं असं थोडंसं स्किन हायड्रेशन, स्किन मॉइश्चर करण्यासाठी. बस डन. मॉइश्चरायझर झालं. मला थोडेसे जे डार्क डबे आहेत ते थोडेसे लपूया असं वाटतंय. त्यामुळं जस्ट पिंपलचे जे काही डाग आहेत, स्पॉट्स आहेत ते थोडेसे आपण हाईड करूया. डन. थोडंसं ह्याने ब्लेंड करून घेतलं. इथलं इथंच पावडर पफने ब्लेंड करते, तर ब्लेंडर मला सापडत नाही आहे कुठे. त्यामुळं जस्ट हे बघा डागडबे झाकले माझे. आता मी शोधते माझं कॉम्पॅक्ट कुठे गेला. आता जागेवर ना असं कधीच काहीच सापडणार नाही मला. ओके, मला हा भेटला आहे पण हा मला नको आहे ॲक्च्युली. चला भेटला. ओके, मी रिसेंटली रिकोडचा एक कॉम्पॅक्ट मागवला आहे, पण तो माझ्या शेडवरून थोडंसं जर मला असं वाटलं की डार्क आहे, पण ठीक आहे बघूया. ओ, हे लगेच फुटलं. पण पॅकेजिंग बिलकुल चांगलं नाही आहे रिकोडचा. एकदा पण नाही वापरलेलं मी हे अजून आणि तरी पण लगेच फुटलं. ठीक आहे, थोडंसं कव्हरेजसाठी जस्ट कॉम्पॅक्ट घेतलेला आहे आणि सगळीकडे व्यवस्थित त्याला डॅप मोमेंटमध्ये जिथे कन्सिलर लावलेलं आहे तिथे पण व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घेते ते लॉक होण्यासाठी. डन. कन्सिलर झाकलेलं आहे माझं. असं मिनिमल कुठे जायचं असेल पटकन तुम्हाला तर हे एकदम सोपी टेक्निक आहे की तुम्हाला डायरेक्ट कॉम्पॅक्ट तुमच्या पूर्ण फेसवरती डन करायचं आहे, पण ते कॉम्पॅक्ट तुमच्या शेडचं व्यवस्थित असलं पाहिजे, नाही तर उगाच 15 होऊन कुठून जायचं नाही. डन. हे बघा, हे कॉम्पॅक्ट एकदम एक्झॅक्ट माझ्या शेडचं आहे, सो त्यामुळे मला असं वाटतं. आणि मी खूप ह्याच्यात व्हाईट किंवा अशी फेअर वगैरे वाटत नाही. माझं हे डन झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे माझी ब्रो करेक्टर. येस, सगळ्यात इम्पॉर्टंट भाग माझा ब्रो करेक्टरचा आहे. त्यासाठी मी ब्रो करेक्टर हे करून घेते आहे. देन मला इकडे एंडला थोडेसे आयब्रोज नाही आहेत, सो त्यामुळे मी आधी एंड्स जास्त भर टाकते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी. डन. आयब्रोज पण डन. आता मी थोडंसं ब्राऊन पेन्सिल घेते आहे. ब्राऊन पेन्सिल मी जस्ट खालती स्मर्च करते आहे. येस. आणि रिकोडची पेन्सिल आहे ही. रिकोडच्या खालच्याच भागाने त्याला त्याच पेन्सिलला स्मर्च करते. बस डन. हे पण झालं माझं. लिपस्टिकसाठी इकडे ठीक आहे, माझ्याकडे आता ब्रश नाही आहे, पण आहे मी आता खूप काम करणार आहे. हे घेतलं. लिप लाईन करून घेतली आणि दिस इज माय जुगाड. छान होतं ना. जुगाड पण झाला माझा. थोडंसं जोपर्यंत ब्लश येणार आहे तोपर्यंत मला असं वाटेल की काहीतरी कमी आहे. आणि मी ब्रशेस नाही आणलेले इथे. ठीक आहे, पर्सन पाऊचमध्ये एक छोटासा ब्रश आहे. येस, डन माय काउंटरिंग ऑल्सो. आता आम्ही छोटासा ब्लश घेतले. गाईज डन, ऑलमोस्ट डन. आता क्विकमध्ये मी तुम्हाला फक्त माझा चेंज करते आणि येस लगेच तुम्हाला मी फायनल लुक दाखवते माझा. मी अभी मस्त कॉस्ट्यूम बदलून आली आहे. आता हेअर कशी करायची गरज नाही ॲक्च्युली. मी थोडीशी फ्री हेअर सोडली तरी पण छानच दिसते, पण आपल्या बाळाला कॅरी करता येणार नाही आपल्याला फ्री हेअर सोडल्यावर. सो ठीक आहे, एक टिकली लावते फक्त मॅन्डेटरी छोटीशी. येस. नाही, साडी कशी वाटते. नाही, थोडंसं फंक्शन आहे, सो त्यामुळे मी हेअर मोकळे नाही सोडलेले, हेअर पॅक केलेले आहेत. सो फायनल रिझल्ट माझा हा आहे. आणि येस, कशी दिसली मी कमेंट करून मला नक्की सांगा.